आता आपण पाहणार आहोत नथीच्या डिझाईन्स. तर खूप सिंपल आहेत, काही त्याच्यामध्ये जास्त अवघड नाही आहेत. आता फर्स्ट डिझाईन जी आपण घेणार आहोत ती पाहूयात पहिले. आता माझ्याकडे हे स्टोन्स आहेत. हे 502 स्टोन्स आहेत. इझिली तुम्हाला कुठं पण अवेलेबल होऊन जातील. हा सर्कल आणि हे लीफ शेपचा. आता मी तुम्हाला ट्रेसिंग करून नाही दाखवणार आता, कारण की काय होतं म्हणजे विदाऊट ट्रेसिंग मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मी जी नथ बनवलेली आहे त्याला विथ द हेल्प ऑफ ते ट्रेसिंग पेपर ॲप जे मी तुम्हाला काल एक व्हिडिओ सेंड केलेली त्याची, तर त्याने पण तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती असं हे लावून ट्रेस वगैरे करू शकता. बट मी ट्रेसिंग नाही करत, कारण की मी खूप अवॉइड करते ट्रेसिंग करणं. आता फर्स्ट जस्ट आपल्याला काय करायचं आहे, मी आधी पहिले हा काय करते स्टोन फिक्स करून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते मग. आता पहिले एकदम सिंपल वेने आपण याला हे करून घेऊ. इथं मी एंड नॉट देते आणि इकडचा पार्ट पण आपण फिक्स करून घेऊयात. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, हे झालं फिक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, मी मेजरमेंटसाठी टेप घेते एक सेकंड. हा मी मेजरिंग टेप घेतला आहे. आता तुम्ही हवं तर मी जसं मेजर करते तसं तुम्ही करू शकताय. तुम्हाला मग किती मोठी हवी आहे, किती कशी हवी आहे, मग हे तुमच्यावर डिपेंड राहील. आता मी काय पहा इथं किंवा मग इथं सेंटरपासून घेऊ आपण, ह्या बीटच्या सेंटरपासून. तर 3 मीटर नाही का 3 इंच बरोबर बरोबर आहे. तर एवढं आपण मेजरिंग टेपनी टेप केलं आहे. तर आपण काय करू, 3 मीटर गॅप सोडून इथं एकदम एक्झॅक्ट त्याच्या लाईनमध्ये पाहिजे बरं का, असं वाकडं-तिकडं कुठं जरी घेतलं तरी ते सेमच येणार आहे. तसं काही टेन्शन घेऊ नका. तर मग आता 3 इंच आपण हे घेतलं आहे. ओके. तर आता आपण इथं याला फिक्स करूयात. आपल्याला काय आता सिम्पली आपल्याला हे स्टिक करायचं आहे, म्हणजे याला फिक्स करायचं आहे इथं. तुमची एंड नॉट ही व्यवस्थित फिक्स झाली पाहिजे, कारण की सगळा खेळ हा एंड नॉटवर असतो. ती जर निघली तर तुमचं वर्क निघून जाईल. आता तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट आपण त्याच्या खाली, म्हणजे मी आधी पण सांगितलं कुठे जरी घेतलं तर तुम्ही तरी ते त्याच्या एकदम लाईनमध्येच येणार आहे. नेक्स्ट आपण काय करणार आहोत इथं, जस्ट आपण आउटलाईन करणार आहोत. तर आउटलाईन स्टार्ट करताना कधी पण बॅक टाका घ्यायचा असतो, हा वाला. एक बॅक टाका घ्यायचा आणि त्यानंतरच आउटलाईन स्टार्ट करायची. कारण की आपल्याला जी आपली स्टार्टिंग पॉईंट आहे ती फर्स्ट फिक्स करायची असते. तर त्यासाठी बॅक टाका हा खूप इम्पॉर्टंट असतो. माहीत नाही तुम्ही कशी शिकला आहात किंवा तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत की नाही, बट मला जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगायचं ट्राय करेल. आणि ज्या टाईम तुम्ही आउटलाईन करता बीट्सची वगैरे, तर नेहमी हे लक्षात ठेवायचं की तुम्ही 2-2 बीट्स सोडूनच तुम्ही टाके टाकतायत. जास्त बीट्स सोडायचे नाही. कोणी-कोणी 3 बीट्स 3 चला 3 ठीक आहे. बट कोणी-कोणी 4 सोडतं, कोणी-कोणी 5 बीट एकेका टाईमला सोडतं. जेणेकरून काय होतं, तुमची आउटलाईन पूर्ण खराब होऊन जाते आणि तुमचं वर्क सगळं खराब होऊन जातं. तुम्ही कधी पाहिलंय का? आता जोपर्यंत ते रिंगमध्ये फिक्स आहे, तोपर्यंत चला इट्स ओके. ते म्हणजे आपल्याला एवढं जाणून येत नाही. बट जसं तुम्ही रिंगमधनं कपडा बाजूला काढला, तर काय होतं, ते एकदम असं उचकल्यासारखं दिसतं, की तुम्ही ज्या टाईमी बीट्स तुम्ही सोडतायत ना, तर मॅक्सिमम तुम्हाला जास्तीत जास्त फक्त 2 बीट सोडायचे आहेत. एखाद्या टाईमी 3 चालू शकतात, बट ते पण खूप अव्हॉइड करायचं. कारण की तुम्ही जर तुम्हाला फिनिशिंग तुमची प्रॉपर पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे बीट्स सोडण्याची क्वांटिटी आहे ना, ती फक्त 2-2च बीट सोडायची. त्यापेक्षा जास्त बीट सोडवायची नाही, तरच तुमची फिनिशिंग प्रॉपर येईल. आणि बीट्स सोडताना गॅप अजिबात दिसला नाही पाहिजे बीट्समध्ये. एकदम कंटिन्यू एकामागे एक सगळ्या बीट्स सुटल्या पाहिजे. त्यानंतरच तुमचं जे फिनिशिंग आहे ते प्रॉपरली दिसून येईल. हं. तर हा वाला पार्ट आपला झाला आहे. तर तसंच मी हे वाला करून घेते आणि तुम्हाला फायनल लूक दाखवते. हे पहा, हे वाला पण पाहून घ्या. हे मी कंप्लीट केले. तर आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, तुम्हाला सिक्वेन्स माहीत असेल ना, ही टिकली असते ही अशी. तर ही 2 नंबरची टिकली आहे. तर तुम्हाला आता आपण ही यूज करणार आहोत आणि व्हाईट कलरचे जे मोती आहेत ना, ते यूज करणार आहोत आणि शुगर बीट्स यूज करणार आहोत. तर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, 2 आपल्याला शुगर बीट्स घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपण 2 शुगर बीट्स घेतले आहेत. त्यानंतर एक मोती घेतोय आणि एक सिक्वेन्स घेतोय. हे पहा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी नीडलमध्ये टाकलंय ते. परत आपल्याला असंच करायचं, 2 शुगर बीट्स घ्यायचे. 2 शुगर बीट्स घ्यायचे, 1 मोती घ्यायचा. मोती पण जास्त मोठा नको आहे. एकदम जो बारीक साईजचा असतो ना, 1 चा भेटून जाईल तुम्हाला. तर त्या साईजचा मोती आपल्याला पाहिजे. जास्त मोठा घेतला तर तुमचं जे वर्क आहे ते मोठं-मोठं दिसेल आणि आपण जेवढी गोष्ट नाजूक घेऊ ना, तेवढं ते छान दिसतं. तर मग काहीच करायचं नाहीये. फक्त 2 शुगर बीट्स टाका. त्यानंतर 1 मोती टाका आणि 1 सिक्वेन्स टाका. आता तुम्ही पाहू शकता माझी नीडलची जी टिप आहे ती किती मोठी आहे. आता मला माहीत नाही की तुम्ही कोणत्या कंपनीची नीडल यूज करता किंवा ते टुलिप वगैरे येत असतील. माहीत नाही तुम्ही त्या यूज करता की नाही. बट त्याची टिप खूप छोटी असते आणि ह्या आयर्न नीडल्स असतात त्यांची टिप मोठी असते. तर मग काय होतं, एकासोबत आपण खूप सारं मटेरियल याच्यामध्ये भरू शकतो हे अशा प्रकारे. तर मग तुम्हाला जरी तुमच्या जवळपास कुठे जर अशी नीडल अवेलेबल असली तर तुम्ही प्लीज ही पर्चेस करा आणि खूप ईझी आहे ही यूज करायला. तर आता तुम्ही पहा नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, इथं आता आपल्याला हे भरवायचं आहे, फ्लॉवर बनवायचं एक. त्यासाठी काय करायचं, स्टार्टिंग पॉईंट आपल्याला फिक्स करायची. आता मी 1 टाका घेतलाय. आता परत एक बॅक साइडला 1 टाका घेते, म्हणजे डबल टाके घेते. माझं मटेरियल इथं सोडते. इथं परत अजून एक एक्स्ट्रा टाका घेते आणि इकडे वापस चालले रिटर्नला मागं. इथं 1 टाका, एक बॅक टाका म्हणजे त्याला एक्स्ट्रा टाका म्हणायचा. मटेरियल सोडायचं आपलं सगळं. इथं परत 1 टाका, परत एक एक्स्ट्रा टाका, देन अगेन बॅक, बॅक टाका 1, परत सगळं मटेरियल सोडवा. परत 1 टाका, परत इथं 1 टाका, परत बॅक साइडला या, परत डबल टाका आणि परत हे असं
तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दिसतंय हे. तुम्हाला असं एकदम जवळ-जवळ करायचं, लांब-लांब नाही करायचं. स्पेस दिसला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं हे करायचं आता जे डबल टाका किंवा बॅक टाका मी जे बोलते, तर त्याचं काय काम आहे? ते काय करतं, जी आपली आउटलाईन आहे ना, ती एका जागेवरती फिक्स करतं. आता मी तुम्हाला ते पण दाखवते. पाहून घ्या, मी सगळं मटेरियल निडलमध्ये भरून घेतलंय. आता हे पहा, मी इथं बॅक टाका घेते. एक टाका घेतलाय. त्यानंतर परत आता जर मी थोडा एक्स्ट्रा टाका नाही घेतला, तर काय होईल? हे पुढं सरकतंय. सरकलं ना, त्याने करून काय होतं, आपली फिनिशिंग प्रॉपर येत नाही. तर मग तिथं काय गरजेचं असतं, बॅक टाका घेणं गरजेचं असतं. एक बॅक टाका घ्यायचा आणि परत मी पुढे घेते, तर माझी जे पॉईंट आहे, तो ॲट द पॉईंट मला जिथं पाहिजे होता, तो तिथंच राहतोय. त्यासाठी जो बॅक टाका किंवा एक्स्ट्रा टाका असतो, तो खूप गरजेचा असतो. आता इथं मी एक टाका घेतलाय. आता इथं मी एक्स्ट्रा टाका नाही घेत आणि असं मागं चालले. पहा माझी आउटलाईन कुठं चालली, माझे बीड्स कुठे चाललेत. तर आपल्याला जर एखादी जागा फिक्स करायची असेल जागेवरती, तर तिथं आपल्याला एक्स्ट्रा टाका घेणं इट्स कंपल्सरी. तो कधीच विसरायचा नाही. जर तुम्हाला तुमचं वर्क प्रॉपरली फिनिशिंगमध्ये पाहिजे असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या बारीक-बारीक गोष्टी आहेत, त्या अप्लाय कराव्या लागतील. तर हे जे एक्स्ट्रा टाके आहेत, ते तुम्हाला घेणं जरुरी आहे. एकदम चिकटून-चिकटून घ्या. अजिबात तुमच्या ह्या लाईनिंग सेपरेट आउट दिसल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने हे एकदम चिकटून-चिकटून पाहिजे. इथे मला मध्ये स्पेस दिसतोय थोडासा कदाचित ते कापड थोडंसं हे होतंय. बट आपण पाहूयात नंतर जर तिथं काही ॲडजस्ट झालं जरदोशी वगैरे तर तिथं फिक्स करूयात. बट तोपर्यंत तुमचं जर असं नसेल होत तर इट्स ओके. तुम्ही असं आउटलाईन करू शकताय. हे पहा हे वालं कंप्लीट झालं ते किती सुंदर दिसतंय. तर नेक्स्ट जे आहे हे वालं लीव्हचं जे पॅटर्न आहे, तो पण आपल्याला सेम तसाच करायचा आहे, त्याच पद्धतीने करायचा आहे. बट मी तुम्हाला स्टार्टिंगचं करून दाखवते आणि मग फायनल लूक दाखवते त्याचाही. फर्स्ट 2 एक टाका घेऊन एक बॅक टाका घ्या. सेम तीच मेथड आहे. तेच मटेरियल आपल्याला घ्यायचं आहे आणि फक्त हे फिल करत चला. तर अशा पद्धतीने याला पण भरून टाका सगळं आणि मग मी याचा फायनल लूक दाखवते तुम्हाला. तुम्ही पाहू शकताय हे दोन्ही जे आपले आहेत ना, ते रेडी झालेत. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आपण ट्रेसिंग वगैरे काय केली नाही. आपल्याला सिम्पली काय करायचं ह्या दोन्हीला जॉइन करायचं. मग ते कसं जॉइन करायचं? काहीच आपल्याला वेगळं काही नाही करायचं. फक्त काय करायचं, इथं एक पॉईंट घेऊन असा एक कर्व्ह बनवायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने. पेन्सिलनी बनवू शकताय तुम्ही. ओके. तर अशा पद्धतीने इथे कर्व्ह बनवायचा आणि इथला पार्ट आहे तो मी नंतर तुम्हाला सांगेलच. तर मग हा कर्व्ह बनवायचा, जास्त कर्व्ह पण नाही करायचा. एकदम मीडियम अशा पोझिशनमध्ये ठेवायचा आणि झालं आपलं काम. आता आपण हे कर्व्ह केलंय ना, आता आपल्याला सिम्पली काय करायचं इथं आउटलाईन करायची आहे. आता आपण तिथं शुगर बीट्सची एक आउटलाईन करू. आउटलाईन करताना लक्ष ठेवायचं की तुमच्या बीड्सच्यामध्ये अजिबात गॅप नाही राहिला पाहिजे. जे तुम्ही टाके टाकता ना, त्या बीड्सच्यामध्ये गॅप नाही राहिला पाहिजे. गॅप जर तुमचा राहिला तर काय होईल, तुमचं काम किती जरी तुम्ही मेहनती करत असाल, तरी त्याचं परफेक्शन दिसणार नाही. ते परफेक्शनमध्ये दिसणार नाही ते काम आणि समोरच्याला ते छान दिसणार नाही. मग उपयोग नाही तुमच्या एवढ्या हार्डवर्क करून. तर मग करताना थोडा टाईम लागू द्या. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय तुमचं काम परफेक्ट येणार नाही. तर मग लक्षात एवढंच ठेवायचं की बीट्सच्यामध्ये गॅप नाही दिसला पाहिजे आणि सोडताना फक्त 2-2 बीट्स सोडत चालायच्या. त्यापेक्षा जास्त बीट्स नको आहेत आपल्याला. आणि इथं एंड नॉट देऊन टाका. तरी पाहू शकताय कर्व्ह किती छान दिसतंय ते. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं इथं साईडला आपल्याला आता आउटलाईन करत जायच्यात. आता मी इथं कट बीट्सची आउटलाईन करणार आहे. मी इथं एकदम जे मायक्रो साईजचे कट बीट्स असतात ना, ते घेतलेत आणि त्यांनी आउटलाईन करते. कट बीट्स पण सेम तीच प्रोसिजर आहे. सोडताना फक्त 2-2 कट बीट्स सोडायचे. मी ही आउटलाईन केल्यानंतर तुम्हाला फुल आउटलाईन दाखवते कशी आली ती. आता मी इथं काय केलंय, ह्या साईडनी जसं कट बीट्सनी आउटलाईन केलं तसंच ऑपोझिट साईडला पण कट बीट्सनी आउटलाईन करून घेतलंय. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, जी ही स्टोन चेन असते ना, ती आपल्याला इथं फिट करायची आहे. आता फर्स्ट मी इथं याची म्हणजे मेजर करून घेते आणि याला कट करून टाकते. सेम ह्या साईडनी पण तसंच करून घेऊयात.